स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पाहू शकता तुम्ही किती छान असा म्हैसूर पाक झालेला आहे आणि तो आपण करणार आहे। सकाळी तूप कढवलं होतं, त्याचं बिरी राहिलेलं होतं शिल्लक, त्यापासून आज तयार करणार आहे आपण। त्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी इतकं डाळीचं पीठ लागणार आहे आपल्याला, अर्धा वाटी साखर, 2 चमचे इतकं तूप लागणार आहे आणि तुपाचं जे निघालेलं बिरी होतं ते अर्धा वाटी आहे। चला सर्वप्रथम आपण तूप घालून डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे अगदी लालसर रंग येईपर्यंत। आता पाक करून घेणार आहे आपण। त्यासाठी साखर घालून घ्यायची आहे कढईमध्ये आणि अर्धा वाटी साखर होती त्याला अर्धा वाटीच्या कमी पाणी घ्यायचं आहे। चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता याला। एक तारी असा इतका पाक होईल अशा पद्धतीने उकळी येऊ द्यायची। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा फूड कलर घालणार आहे। असेल तर घाला, नसले तर नाही घातला तरी चालेल। आपण नेहमी असं तूप वगैरे काढल्यानंतर ते टाकून देतो कोंडा त्याचा, असं न करता आपण ही म्हैसूर पाक असा केला तर खूप असा टेस्टी होतो। कलर घालून झालेला आहे। आपण आता डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये। गॅस अगदी लो ठेवायचा आहे। डाळीचं पीठ घातल्यानंतर सारखं हलवत राहायचं आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता आपण बिरी घालून घ्यायची आहे त्यामध्ये। बिरी घातल्यानंतर देखील सारखंच मिक्स करायचं त्याला, बघू शकता तुम्ही। आता अगदी म्हैसूर पाकासारखी झालेली आहे। गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे। अशा पद्धतीने नाही केलं तरी आपण चपाती मिक्सरला बारीक करून त्याचा चुरमा पण खूप छान लागतो। साखर घालायची किंवा गूळ घालायचं त्यामध्ये आणि सेम अशा पद्धतीने प्रोसेस करायची ती पण। अगदी छान चुरमा लागतो तो पण। मंद गॅसवरती मिक्स करत राहायचं आहे। बिरीचे खूप असे अनेक पदार्थ होतात, पण ही जी केली आहे ती अगदी म्हैसूर पाकासारखं टेस्ट येते आणि आता आपलं तयार झालेलं आहे मिश्रण। आपण एका ताटाला तूप लावून घ्यायचे आहे आणि आता ताटामध्ये काढून घ्यायचं। गरम गरम असल्यामुळे हाताने करायचं नाही, चमच्याच्या साहाय्याने किंवा ब्रशच्या साहाय्यानेच करायचं। अशी रेसिपी करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे आपला म्हैसूर पाक। आणि 10 ते 15 मिनिटासाठी थंड होऊन द्यायचे आहे। पण माझे थंड व्हायला इतका वेळ नव्हता, कारण मुलांनी बघितलं त्यामुळे झटपट अशा वड्या पाडून द्यायला लागल्या। वड्या पाडून घेऊ आपण। आपल्या तयार झालेल्या आहे म्हैसूर पाक सारख्या अगदी बिरीच्या वड्या, बघू शकता तुम्ही। छान झालेल्या आहे आपल्या।
लाडू पण खूप छान होतात बेरीचे।